ब्रो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ओपन चॅलेंज देतो मी. ओपन चॅलेंज. 20 लाख रुपये सॅलरी होती, ITR मध्ये फक्त 15 लाख रुपये टाकली. आता करा, जे करायचं ते करा. फेक डिडक्शन्स पण घेतले, ATC, ATD, ATG, फेक अलाउन्सेस पण, जे दिसलं ते टिक मारलं. आता सांगा मॅक्सिमम काय होणार? पेनल्टी, इंटरेस्ट, नोटीस, जेल? सांग ना. भाई अरे काही नाही रे, फक्त एक छोटासा लोचा झालाय. तुझ्या एम्प्लॉयरने ना पूर्ण 20 लाख रुपये डिपार्टमेंटला शो करून दिले. त्या AIS मध्ये सगळं काही दिसतंय. बाकी इतकं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. सेक्शन 270A मध्ये अंडर रिपोर्टिंग कन्सिडर करतील ते मॅक्सिमम. आणि जो टॅक्स येणार होता त्याच्यावर फक्त 50% एक्स्ट्रा पेनल्टी लावतील. म्हणजे ऍक्च्युली समजा 1.5 लाख रुपये त्याच्यावरती टॅक्स येणार होता त्या 5 लाखावर, आता 75,000 रुपयापर्यंत पेनल्टी लावती. एवढंच, त्यात काय एवढं मोठं? बस ना, मग भरून टाकू. तुम्ही लोक आहे ना फालतू मध्ये घाबरवतात आम्हाला. हो बरोबर आहे, पण एक छोटासा इश्यू आहे. जर फेक बिल, फेक डिडक्शन, फेक एंट्रीज हे सगळं करताना पकडलं गेलं तर डिपार्टमेंट म्हणतं ते अंडर रिपोर्टिंग काढून टाका आणि मिस रिपोर्टिंग आणा. भाई सेक्शन तोच राहतो 270A. फक्त पेनल्टीमध्ये थोडासा फरक पडतो. जी 50% पेनल्टी होती ना ती 200% ऑफ टॅक्स होऊन जाते. म्हणजे जो तुला 1.5 लाख रुपये टॅक्स भरायला येणार होता त्याच्यावरती फक्त आता 3 लाख रुपये पेनल्टी लागू शकते. आणि भाई नोटीस आजच्या आज कुठे येते? 2, 4, 6 वर्षांनी जेव्हा मूड होईल तेव्हा पाठवतील ते. आज एन्जॉय करणार यार, फ्युचर कोणी पाहिलं भाऊ. पण एक प्रॉब्लेम आहे भाऊ, हे लोक ना क्रेडिट कार्ड वाल्यांसारखं इंटरेस्ट लावतात. सेक्शन 234A, B, C धीरे धीरे 18% पर्यंत इंटरेस्ट लावून टाकतात हे लोक. जे काही टॅक्स पेएबल येणार आहे आणि पेनल्टी येणार आहे त्याच्यावरती. ठीक आहे ना, काय होतील? मॅक्सिमम पैसेच घेतील ना हे, त्यापेक्षा जास्त काय करू शकतील? हो बाई, फक्त पैसेच घेतात. पण कधी कधी डिपार्टमेंटला वाटलं हा जास्तच ओव्हर स्मार्ट झालाय तर मग सेक्शन 276C मध्ये हे लोक फाईन घेतात. आणि कधी कधी भाऊ, फक्त कधी कधी जेल होते. प्रत्येकाला नाही भाऊ, फक्त कधी कधी जेल. भाई आता खरंच फाटली. भाई जाऊ दे यार, काही सोल्युशन आहे का आता याच्यावरती ते सांग. भाई घाबरू नको, मी आहे ना. रिटर्न आत्ताच भरला असेल म्हणजे फायनान्शियल इयर 25-26चा असेल, रिवाइज रिटर्न करता येईल. आणि जर हा जुना सीन असेल, अपडेटेड रिटर्न भरता येईल. आणि जर करायचंच असेल तर डिपार्टमेंटची नोटीस येण्याच्या अगोदर करावं लागेल. पण खरं सांगू का भाई, टेन्शन नाही घ्यायचं. डिपार्टमेंट काहीच करत नाही. काय होईल? मॅक्सिमम टॅक्स लागेल, पेनल्टी लागेल, इंटरेस्ट लागेल, फाईन लागेल आणि कधी कधी जेल होते भाऊ. काय एवढं टेन्शन घेता तुम्ही? मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.